नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। लाडकी बहीण योजना तुमच्या खात्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते एकत्रित जमा होऊ लागले आहेत। एकंदरीत प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यात 3000 रुपये डीबीटी द्वारे थेट जमा होत आहेत। 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, या योजना दिलेल्या आहेत, या योजना चालू राहणार आहेत। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या। त्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा शीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे। अखेर सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांचे प्रत्यक्ष संपत आहे। कारण प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच ऐकलेलं होतं, थेट महिला व बालिका सेवा मंत्री म्हणजेच लाडके बनण्याचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे आज या शेवटच्या 10 जिल्ह्यांमधील सरासरी 25 लाख बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सकाळपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि थेट बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कालच परिपत्रक काढण्यात आलेलं होतं आणि आज त्यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। खाटाकड बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपयांचा मेसेज येणे सुरुवात सुद्धा झालेली आहे। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तारणे सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने या प्रमुख जिल्ह्यामधील म्हणजेच या शेवटच्या 10 जिल्ह्यांमधील सरसकट सर्व लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण सप्टेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। म्हणजेच एकंदरीत सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचे पैसे विस्तारण होण्यासाठी सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तारण होण्यासाठी भरपूर उशीर झालेला होता। त्यामुळे राज्य सरकारने उशीर झाल्यामुळे या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना 3000 आल्याचा मेसेज आलेला आहे। बघा आज सकाळीच डीबीटीचं बटन दाबलं। जोरदार उत्साहामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि आज बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता आणि या निर्णयाप्रमाणे या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये 3000 रुपये आल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे। खाटाखाट बहिणींचे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी सुद्धा पाहायला मिळत आहे। अशा प्रकारची चित्रे आज सकाळपासून कॅमेऱ्यामध्ये कैदच होत आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडलेले थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नका। बघा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बटन दाबण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना काय आदेश दिलेला आहे? लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे। 3000 रुपये प्रत्येकी पोहोचलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तारण करण्यासाठी दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये संभवण्यात आलेलं आहे। भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता हे शेवटचे 10 जिल्हे राहिलेले आहेत, त्यामुळे या शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। याच्या नंतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत, कारण मागच्या 2 ते 3 दिवसांपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आता बघा शेवटचे 10 जिल्हे राहिलेले होते, कारण लाडक्या बहिणींनो मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होत होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत। आता या ठिकाणी शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच या शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होणार आहेत। म्हणजेच एकंदरीत या शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये या 1.5 दिवसांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा या ठिकाणी 16 हप्ता विस्तार तर होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचा वातावरण पसरलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता। त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना वाटलं की लाडकी बंधना बंद झाली, लाडकी बंधना बंद झाली, सरकारने आपली फसवणूक केली, अशा पद्धतीने भरपूर बहिणींना वाटलं होतं। भरपूर बहिणींनी तशा प्रकारे कमेंट सुद्धा केलेली होती। तर आम्ही या कमेंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। सध्याच्या स्थितीला काही जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये सुरू आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये 3000 रुपये जमा होत आहेत। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे
की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत. लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत आणि अजितदादांनी सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही 2100 रुपये वस्तुस्थिती आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. सध्याच्या स्थितीला 1500 रुपये सुरू आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये सुरू आहेत आणि ऑक्टोबरचे 1500 रुपये आज दुपारपासून तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहेत. म्हणजे ज्या बहिणी यांचा जिल्हा शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांना सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये सप्टेंबर हप्ता विस्तांतर होणार आहे आणि लाडक्या बहिणींनो, दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑक्टोबर हप्ता विस्तांतर होणार आहे. म्हणजे ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला असेल त्याच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. परंतु ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तिन्ही महिन्याचे एकत्रितपणे 45,000 विस्तांतरण होत आहेत. त्या संदर्भात परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 बहिणींची प्रतीक्षा संपली. 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करायला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. आता बघा, शेवटचा दिवस आहे. शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत. त्या संदर्भात परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि आज सकाळीच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बटन दाबल्यामुळे भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी आम्हाला स्क्रीनशॉट पाठवले. भरपूर लाडक्या बहिणींनी आम्हाला व्हॉट्सअपवरून या ठिकाणी मेसेज आल्याचा स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आलेली आहे. या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 5 ते 6 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या. परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे. कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षामध्ये भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहे. तर आता आपण एकंदरीत ज्या शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे तर या 10 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे 10 जिल्ह्यांची यादी काळजीपूर्वक पाहायची आहे. जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल, शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल. खाटाखाट पैसे वाटप सुद्धा होऊन जातील. परंतु लाडक्या बहिणी भरपूर लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेला होता की दादा आम्ही केवायसी केले नाही, दादा आम्हाला OTP येत नाही, दादा आम्ही केवायसी केलेली आहे तर याचा परिणाम काय होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना OTP येत नसेल, ज्या बहिणींनी केवायसी केलेलं नसेल किंवा ज्या बहिणी केवायसी करणार आहेत, अशा सर्व बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाच्या सूचनेचं पालन करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हे केवायसी कशामुळे आणलेली आहे हे जर तुम्हाला समजलं तर या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे भेटून जातील. बघा, हे केवायसी फक्त 2 कारणांमुळे आणलेली आहे. बघा, याच्यामध्ये जे पहिलं महत्त्वाचं कारण आहे तर ते पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे या योजनेमध्ये बोगस अर्ज करण्यात आलेले होते. म्हणजेच याच्यामध्ये काही पुरुषांनी अर्ज केले, काही या ठिकाणी एकाच व्यक्तीने 10 फॉर्म भरलेले होते. तुम्ही सुद्धा न्यूजला पाहिलेले असतील. तर त्या कारणामुळे या ठिकाणी केवायसी आणलेले आहे. आणि जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे काही लाडक्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये आहेत. काही लाडक्या बहिणींचं उत्पन्नाची मर्यादा जास्त आहे. काही लाडक्या बहिणींनी यावर्षी या ठिकाणी 4 चाकी खरेदी केलेली आहे. काही लाडक्या बहिणींनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि काही लाडक्या बहिणी ह्या लाडकी बहीण योजना सुरू होण्याच्या अगोदरच त्यांच्याकडे सर्व गोष्टी होत्या. श्रीमंत होत्या, बर्गंड पैसा असणाऱ्या लालची बहिणी होत्या, त्यांनी सुद्धा अर्ज केलेली होती. बघा लाडक्या बहिणींनो, हे केवायसीचं प्रोसेस आणण्याची फक्त 2च कारणे आहेत. तर ह्या 2 कारणामुळे केवायसी आणलेली आहेत. तर ह्या केवायसीचा तोटा कोणाला होणार आहे आणि ह्या केवायसीचा फायदा कोणाला होणार आहे त्याची माहिती आपण व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत. परंतु सर्वात अगोदर शेवटच्या 10 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवता. जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी नसेल तर तुमचा वेळ वायाला जाणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, जरी तुमचा जिल्हा असेल किंवा नसेल तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. आजचा व्हिडिओ थोडाफार मोठा असू शकतो. उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यामागे सरकारचा काय दृष्टिकोन होता. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने काय युक्ती लावली की आपण जर महिलांना 4 पैसे दिले, लाडक्या बहिणींच्या हाताला काही काम लावले, लाडक्या बहिणींना विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम बनवले तर लाडक्या बहिणी आपल्याला मतदान करतील. लाडक्या बहिणी त्यांच्या पतीला सांगतील आणि या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मतदान आपल्याला मिळेल. या दृष्टिकोनातून सरकारने ही योजना आणली आणि त्याप्रमाणे सरकारने जो या ठिकाणी प्लॅन आखलेला होता तो प्लॅन 100% यशस्वी झालेला आहे. परंतु या ठिकाणी लाडक्या बहिणींची फसवणूक काही ठिकाणी होत आहे. म्हणजेच काही लाडक्या बहिणी पात्र आहेत तरी पण त्यांचा लाभ बंद झालेला आहे.
तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींनी आम्हाला या खुर्चीवरती बसवलेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जमिनीवरती बसू देणार नाही, तर लाडक्या बहिणींना सुद्धा खुर्चीवर बसवणार आहोत. म्हणजे त्याचा अर्थ काय होतं की लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही, तर आम्ही लाडक्या बहिणीला लाडकी बहीणच बनवून राहणार आहोत. ज्या ज्या बहिणी पात्र असतील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कसलाही अन्याय होणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या KYC मधून काय होणार आहे की तुमच्या सर्व गोष्टी तपासल्या जातील. म्हणजेच या अंगणवाडी सेविका तुमच्या घरापाशी येणार नाहीत, कोणतेही अधिकारी तुमच्याकडे येणार नाहीत. तुमची जी तपासणी आहे तर ती तपासणी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये होणार आहे. बघा, संपूर्ण जग आता कागदावरून ऑनलाईन कम्प्युटरकडे गेलेले आहे, त्यामुळे आता कागदी प्रक्रिया बंद झालेली आहे. संपूर्ण गोष्ट ऑनलाईन समजतात. बघा, तुमचा 12 अंकी RC नंबर रेशन कार्डाचा टाकला तर या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत, किती महिला आहेत, किती महिला योजनेचा लाभ घेत आहेत, त्यासोबतच कोणाच्या नावाने किती संपत्ती आहे, याच्यामध्ये गाड्या असतील, बंगलो असतील, शेतजमिनी असतील, तर अशा प्रॉपर्टी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डाच्या आधारावरती सुद्धा कळत असतात. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता खोटं बोलून किंवा काही करून आता जमणार नाही. ऑफलाईनचा जमाना गेलेला आहे, कागदी प्रक्रिया संपलेली आहे. आता सर्व गोष्टी ऑनलाईन आहेत, त्यामुळे ज्या बहिणी गरजू असतील त्यांना काळजी करायची गरज नाही. परंतु ज्या बहिणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील तर त्यांच्याकडून एकतर पैसे वसूल केले जाणार आहेत आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे. कारण या श्रीमंत बहिणींमुळे काय झालेलं आहे की भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीत, कारण या श्रीमंत बहिणीच पैसे घेत बसलेल्या आहेत, त्यामुळे गरीब महिलांपर्यंत हे पैसेच पोहोचत नाहीत. त्यामुळे सरकारने आता एक युक्ती लावलेली आहे की 1 महिना त्रास होईल, परंतु याच्या पुढे पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जातील, श्रीमंत महिलांना पैसे मिळणार नाही. त्याच्यामुळे सरकारने निर्णय घेतला की थोडाफार याच्यामध्ये अडचण आहे, थोडंफार याच्यामध्ये धावपळ होऊ शकते, लाडक्या बहिणींना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो, परंतु याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा 90% फायदा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हे KYC आणण्याचं एकच कारण आहे की याच्यामध्ये सुलभता येईल, साक्षरता येईल आणि याच्यामध्ये जो आपला लवचिकतापणा असतो, म्हणजेच कोणती जरी योजना आली तर या योजनेमध्ये घोटाळे होत असतात, परंतु या लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे. तर हा घोटाळा थांबवण्यासाठी या ठिकाणी KYCची प्रोसेस आणलेली आहे. तर या KYCमुळे आतापर्यंत 26 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, कारण या लाडकी बहीण योजनेमध्ये 2,52,00,000 बहिणी पात्र होत्या. आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 2,26,00,000 बहिणी पात्र आहेत, म्हणजेच बरोबर 26 लाख बहिणींना योजनेमधून अपात्र करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव या 26 लाख यादीपैकी आहे का, किंवा तुमचं नाव ह्या 2,26,00,000 यादीमध्ये आहे, याचीच माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करत आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, ह्या शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये आज का पैसे सोडण्यात येत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, या 10 जिल्ह्यांमध्ये याच्या अगोदर हप्ते लवकर आलेले नव्हते, त्याच्यामुळे या 10 जिल्ह्यांमध्ये काही वेळेस हप्ते सुद्धा वाटप झालेले नव्हते. त्यामुळे सर्वात अगोदर लाडक्या बहिणींनो, या शेवटच्या 10 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता ही शेवटची यादी आहे, त्यामुळे शेवटच्या 10 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये परत पैसे वाटप होणार आहेत, म्हणजेच उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत पैसे सुद्धा वाटप होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, याच्यापुढे 1 मिनिट सुद्धा वेळ घेणार नाही. शेवटच्या 10 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 16 बँकांची यादी वाचून दाखवत आहे. त्यासोबतच कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील, कोणकोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत आणि हे पैसे कशामुळे येणार नाहीत आणि ज्यांना येणार आहे त्यांना कशामुळे येणार आहे त्याची माहिती या ठिकाणी पुराव्यासहित देणार आहे. आणि व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मुख्यमंत्र्यांनी या लाडकी बहीण योजनेसंबंधात काय महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर महिन्याचा, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार नाही. यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे, त्यासोबत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत. म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी आज सकाळपासून बँकांमध्ये प्रचंड गर्दी केल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे. सध्या शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू आहे आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व हप्ते खात्यात जमा होतील. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपली. सप्टेंबर प्लस ऑक्टोबर हप्ते प्लस 3 मोफत गॅस सिलेंडर अंतर्गत रक्कम तुमच्या खात्यात जमा होत आहे. बहिणींनो, आपल्या महायोजनेचा लाभ नक्की घ्या. तर लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच महत्त्वाचा अपडेट होता. ज्यांना हप्ते येणार आहेत त्यांनी बँक खातं तपासले की नाही हे पहा आणि लाडकी बहीण योजनेचा फायदा नक्की घ्या.